जेवढ्या पण विद्यार्थी मित्रांचं डिप्लोमा झालेलं असेल, पॉलिटेक्निक झालेलं असेल किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल, कुठल्या पण एका स्पेसिफिक ब्रँचमध्ये तर त्यांच्यासाठी एक बिग अपॉर्च्युनिटी किंवा सुवर्ण संधी म्हटलं तरी चालेल. का? कारण तुम्हाला पण माहिती आहे, की भरपूर विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं ज्युनियर इंजिनिअर किंवा असिस्टंट इंजिनिअर म्हणून काम करायचं रेल्वे रिझर्व्हेशन ऑफ बोर्ड. कारण हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. आणि मी मुलांमध्ये ऑब्झर्वेशन केलेलं आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉबपेक्षा मुलांना जास्त सिक्युरिटी ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये वाटतं. का? कारण त्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला बेनिफिट्स मिळतात तेवढं स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला देऊ शकत नाही. आणि असं पण म्हटलं जातं की स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये सेटिंग होऊ शकते, पण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सेटिंग होत नाही. हे तुमचेच फीडबॅक आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला RRB जेईची पूर्ण माहिती सांगत आहे, शेवटपर्यंत फ्रॉम फर्स्ट टू द लास्ट. लाईव्ह कोर्सेस बद्दल पण माहिती देईल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जेवढे बी विद्यार्थी वर्ग असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करायला विसरू नका. अंडरस्टँड? सगळ्यात पहिलं तर रेल्वे रिझर्वेशन ऑफ बोर्डनं टोटल किती वॅकन्सीज काढलेले आहेत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, 3993 वॅकन्सीज त्यांनी जाहीर केलेले आहेत. ऍक्च्युली आय एम टॉकिंग अबाउट ज्युनियर इंजिनियर. मग तुम्ही म्हणाल की सर, भरपूर विद्यार्थ्यांचे मला फोन पण आले की सर आमचं बीटेक झालेलं आहे, आम्ही जेईला फॉर्म भरू शकता का? यस, हायर क्वालिफाईड लोक फॉर्म भरू शकता. पण जर मला एईचा फॉर्म भरायचा आणि माझं डिप्लोमा झालेला आहे तर लोअर क्वालिफाईड लोक फॉर्म भरू शकत नाहीत. 3993 वॅकन्सीज काही कमी नाहीत. अप्रॉक्सिमेटली ऑल ओव्हर इंडिया 4000 वॅकन्सीज म्हटलं तरी चालेल. मग सगळ्यात मोठा विषय असा आहे की क्वालिफिकेशन काय पाहिजे. एक तर तुमचं पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग कुठल्या पण रेस्पेक्टिव्ह ब्रँच मधून झालेलं असेल तरी चालेल. कारण सगळ्या ब्रँचेसचे लोक तिथं काम करतील, त्यात काही विषय नाही. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल हा वेगळी गोष्ट आहे की कोर ब्रँचेसला थोडं वॅकन्सी जास्त आहेत. आय एम टॉकिंग अबाउट द मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कम्प्युटर, IT, त्याच्यानंतर प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, बाकी अदर ब्रँचेस जेवढे ENTC, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन सगळ्यांना वॅकन्सी आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. एकदा तुम्ही RRBच्या मेन पोर्टलवर जाऊन चेक करा, युजर ID पासवर्ड टाकून. शेवटची तारीख मी तुम्हाला सांगतो, याची लास्ट डेट आहे 13 सप्टेंबर. म्हणजे पुढच्या महिन्याच्या 13 तारखेला रात्री 11:59 तुमच्याकडे वेळ आहे. त्याच्या अगोदरच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. एक्झाम डेट अजून प्रिडिक्ट केलेली नाहीये. सो त्यांनी एक्झाम डेट अजून मेन्शन केलेली नाही की किती तारखेला तुमची ऑनलाईन एक्झाम होईल. पण तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोसेसची एक तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ह्यांचा जो पूर्ण प्रवास असतो ना, जाहिरात पासून ते एक्झामचे रिझल्ट पर्यंत, हे एकदम भारी असतं. समजा आता 13 सप्टेंबरला तुमची फायनल डेट आहे ना, तर असं पकडून चला की विदिन त्याच्या एका महिन्याच्या आत एक्झाम कंडक्ट केली जाते. जास्तीत जास्त 1 महिना किंवा दीड महिना पकडून चला. सो तुम्हाला प्रिपरेशन आतापासूनच स्टार्ट करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल की सर, आपल्या बॅचला लाईव्ह कोर्स याचा लॉन्च होणार आहे का? होणार आहे. मी मार्केटमधून एक अशी टीम तुमच्यासाठी आणत आहे, ज्या टीमचा वापर करून तुम्ही CBT 1 आणि CBT 2 या एक्झाम इझिली क्रॅक करू शकाल, ज्याच्यामध्ये माझा बी रोल राहील आणि बाकी 3-4 फॅकल्टीचा पण रोल राहील. फीस एकदम अफोर्डेबल राहील, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना याचा 100% फायदा झाला पाहिजे. मी CBT 1 बद्दल बोलत आहे का? कारण CBT 1 क्रॅक झाल्याशिवाय CBT 2 तुम्हाला देता येणार नाहीये. एक्झाम याचं पूर्ण स्ट्रक्चर काय असतं, सिलेक्शन प्रोसिजर काय असते, CBT 1 काय असतं, CBT 2 काय असतो, त्याचा एक वेगळा व्हिडिओ असेल, तो तुम्ही आपल्या चॅनलला कुठं पण सर्च करा. RRB जेई सिलेबस स्ट्रक्चर तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. सो लाईव्ह कोर्सवर मी वापस येणार आहे, टेन्शन घेऊ नका. एक्झाम डेट अजून डिक्लेअर केलेली नाहीये. विद्यार्थ्यांनो, हिची वयोमर्यादा आहे 18 वर्ष ते 33 वर्ष. जर तुम्ही 33 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही एक्झामला बसू शकता. त्याच्यात पण तुम्हाला एक रिलॅक्सेशन आहे. इफ यू आर बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ BSc आणि ST 5 वर्ष याच्यावर ऍड करून चला. इफ यू आर बिलॉंग्स टू द OBC कॅटेगरी 3 वर्ष ऍड करून चला. पण जर तुम्ही ओपन कॅटेगरीत आहेत आणि तुम्ही 33 वर्षाच्या वर जर तुमचं वय गेलं असेल तर अनफॉर्च्युनेटली तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. ही दुःखाची गोष्ट म्हटलं तरी चालेल. फिक्स स्ट्रक्चर कसं आहे? इफ यू आर बिलॉंग्स टू द ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, 500 रुपये तुम्हाला ऑनलाईन फीस पे करावे लागतील. पण जर तुम्ही SC ST ऑदर किंवा सर्व्हिसमॅनचे चिरंजीव वगैरे असेल किंवा ज्या काही तुम्हाला कॅटेगरीज दिल्या जातात लोअर कॅटेगरीमध्ये, त्याच्यासाठी बाळांनो तुम्हाला 250 रुपये फी स्ट्रक्चर आहे. अंडरस्टँड? याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसची वेगवेगळ्या व्हॅकन्सीज असतात. हा जॉब पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोडतो. याच्या नंबर ऑफ व्हॅकन्सीज पूर्ण इंडियामध्ये कंडक्ट केल्या जातात. तुम्ही असं समजू नका की या व्हॅकन्सीज फक्त महाराष्ट्राशी कनेक्टेड आहेत, या पूर्ण इंडियाशी कनेक्टेड आहेत म्हणून त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काउंट केले जातं. तर सगळ्यात मोठा विषय आहे की सर, तुम्ही भरपूर मला विचारतायत मला काही दिवसापासून की सर, CBT 1चा आपल्याकडे कोणता कोर्स आहे का? येस. ऍक्च्युली जर तुम्ही RRB जेईचं जर प्रिपरेशन स्टार्ट केलं ना, तर विद्यार्थ्यांना तुम्हाला अजून एक चांगला फायदा काय होतो, SSC GD ला पण याचा बेनिफिट होतो, कारण याचं सिलेबस स्ट्रक्चर सेम आहे.
सो येस, आर-आर-बी जेईची म्हणजे ज्युनियर इंजिनिअरच्या सीबीटी 1 ची मी टीम घेऊन येत आहे. मोजून 3 ते 4 दिवसात तुम्हाला अपडेट मिळेल. Facebook, Instagram आणि YouTubeच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल. मार्केटमध्ये याचं फी स्ट्रक्चर मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे. बाकीच्या सगळ्यांपेक्षा फीस एकदम कमीच राहील. का? मला असं वाटतं, की मुलांना एक बेस्ट एज्युकेशन प्रोव्हाईड झालं पाहिजे, एकदम अफोर्डेबल फीसमधून. फीस का घेतली जाते? कारण तुम्हाला त्या आजकालची जनरेशन कशी आहे, जी फुकट गोष्ट भेटते त्याला किंमत देत नाहीत. हे मला पण ॲक्सेप्टेड आहे. मी जर फुकट बी व्हिडिओ टाकला ना, कोणी बघणार नाही. पण त्याच व्हिडिओची किंमत ₹10 टाकली ना, तो लोकं त्याला मन लावून बघतात. ही आजची परिस्थिती आहे, वस्तुस्थिती तशी आहे. म्हणून तुम्हाला सांगत आहे. सो एकदम अफोर्डेबल फीसमध्ये सीबीटी 1 चा कोर्स लॉन्च केला जाईल. वेक्टर एज्युकेशन अंकुश सरशी कनेक्टेड राहा. Instagramला फॉलो करा, Facebookला फॉलो करा, YouTubeला फॉलो करा. आपले वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्याला जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला जेवढे काही गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. आणि आपले जे स्पेसिफिक चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा. आणि का? कारण कुठला पण व्हिडिओ पडला त्याच्या माहितीशी रिलेटेड सो तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. सो हा व्हिडिओ रिक्वेस्ट करून सांगतो, मॅक्झिमम जणांना शेअर करा. अंडरस्टँड? धन्यवाद.